मी पाण्याला जाते, रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. हे की नाही? आम्हाला आडाचं पाणी आणावं लागतं प्यायला. हे आडात एवढं पाणी आहे, खूप छान पाणी आहे, थंडगार पाणी आहे, ताकासारखं. हे असं आम्ही पाण्या आडाचं आणलंय. हे बघा आड तुम्हाला दाखवते, दिसला का पाठीमागे आड? हे बघा इथे आड आहे आणि त्याचं पाणी आणलेलं आहे. चला कसं आहे ना मग? होय देवाला जायचं का नाही उद्या आपण? नाही कसं 10 दिवस म्हणते आज 5वा दिवस पण आहे, कसं 6वा आहे? दिवस आहे. हा की ही नसतं आपल्याला देवाला रुजू नाही. हा रुजू नाही, तेच म्हणते. निवड बिवड नाही तर निवड नाहीच करायचं जवानाने काय मंदिरात. ते सुतकच की 10 दिवसाचं, फक्त 10 दिवसाचं. आता फक्त 10 दिवसाचं, पण ते 10 दिवस तर होते का ते यात्रे हो बरं ना. तरी. पण बघ की एका म्हातारी कशी म्हणते. हो बघा आज किती 6वा दिवस असतो बरं वाटतं. हो आज 6वा दिवस. शुक्रवारी वाढली बघ. हा मग आज 6वा दिवस आहे. मग उद्या 7. आणि बघ की आता एवढं 2-4 दिवस घालावं लागतं ते. हो काय झालं अगं तुझं काय हातात आहे का तेव्हा ते? बडी पत्रासाठी वर्षातून एकदा. हो आता गेल्या वर्षी आणलं होतं की, त्याच्या गेल्या वर्षी आणलं होतं. आणायसारखे होते तेव्हा आणत होतो, पण आता काय झालंय या की आम्हालाच भीती वाटते. आता ती कसं कसं ना हो बडीनं आणि लय काम केलं हां खरंच, लय नुसतं सारखं. आणि बाय ती म्हातारी होती तेवढं लय बघतात. जेवायला पण भेटायचं नाही तिला, जेवायची का लय. मग तर जेवण करतो. पण नुसतं द्यायचं म्हातारी खरं. मी तर नाही बघितलं व, मी लग्न झालं का नाही माझं. पण का एवढं आहे, पण तिनं ती कसं कसं ना दम देत होती तुमच्या सासूला जेवायला, पण पोरांना बघत होती. हां काहीतरी ऐका, जे करतं ती बोलतं. हां, आणि चांगल्यासाठीच काहीतरी केलं तिनं, पूर्ण जन्म इथं काढला. करतं ती बोलतं. तिने होते म्हणून तर एवढे पुढे तर हो, हो नाहीतर काय केलं असतं. पोरांना हाक मारणार मोठ्याने आवाज वाढीत जायचा. हां एवढी झाली ना. हो आणि चांगली वळण लागलं. आणि चांगलं लागतं. तुम्ही हांडा पण खाली ठेवला नाही, असंच बोलला निघाला. हो ना. बसा म्हणते तर बसायला टाइम नाही. बघा आमच्या घराची पहिली बाजू ही अशी इथं आहे. हे मारुती मंदिर आहे आमच्या इथलं. खूप मोठं होतं हे, एवढं मंदिर होतं पहिलं, आता हे छोटं केलं असं. आणि तिकडं बघा लांब असं चाफ्याचं झाड आहे. किती फुलं आलेत बघितलं. हे बघा चाफ्याच्या झाडाला, मस्त आहे ना, सफेद एकदम. आणि ही चैत्रातली पालवी, चैत्रातली पालवी बघा पिंपरणीला आले. प्रत्येक झाडाला नवी पालवी आली. ही आता गळते पिंपरणीची पानं. पुढे मोठी चांगली ग्रीन होते चैत्रामध्ये. आता यायला लागले नवीन पानं. आता ह्याला छान वातावरण असतं गावचं, मस्त मस्त. कसं एकदम मस्त गावचं वातावरण, टकाटक. आणि इथं आम्ही बघा पहिला मोगराचं झाड लावलेलं, मस्त होतं, लय फुलं यायची. आता कोणी राहत नाही इथं म्हणून ते बघा कसं झालंय. तरी जात नाही येतं. तर संध्याकाळच्या 8:30 वाजलेले आहेत. हे बघा पूर्ण सकाळपासून आम्ही 6 वाजता उतरलो बसमधनं, तेव्हापासून माझं काम चाललेलं. सगळं घर साफ केलं आहे, दिसलं. हे बघा आता लागणारी भांडी आहेत ना, काय काय थोडी थोडी, ते सगळे घासून घेतलेत. आम्ही 3 दिवस इथं आहोत, 3 ते 4 दिवस. तेवढ्यासाठी लागणारेच भांडणे. आणि आलोय कोण, नवरा आणि बायको आम्ही. बाहेर बघा दीर, जावबाय, आणखीन दीराचा मुलगा बोलत बसलेत, मस्त गप्पा मारत बसलेत. मस्त गावचं वातावरण छान आहे. आणि हे बघा 9:30 वाजलेले आहेत. आता आमचे पुरुष लोक आहेत ना, ज्योतिबा मंदिरमध्ये गेलेले आहेत सगळे. आम्ही 2 जणी जावा आहोत, लेडीज इथे. बघा चंद्र बघा, मस्त आहे ना असं.
आणि अशा आम्ही एवढ्या लाईटी लावल्या 4 दिवसासाठी. एक लाईट, ही एक लाईट. सगळीकडे लाईटी, लाईटी, लाईटी पाहिजेत आम्हाला. फक्त 4 दिवसासाठी आलोय. आता खंबावली लाईट इथं बघा खांबा आहे. योगा लावून घेतलाय बल्ब आम्ही. आता तो उद्या लागेल. तर असं आहे मस्तपैकी तर एवढी थंडी वाजते ना, खूप थंडी वाजते इथे. आणि हे बघा आता इथे इकडे एक खाट ठेवलेली आहे आणि इथे मी बसले ती एक खाट आहे आणि थंडी वाजते इथे. पण असा कंटाळा आलाय ना, काल रात्रभर गाडीतून झोप नाही आणि आता हे छबिना 12-12:30 वाजतील झोपायला. सकाळ उठायचोच नाही आम्ही यात्रेला जायला. तर सुतक आहे आमच्या गावात म्हणून आम्ही जाऊ पण शकत नाही. म्हणून आम्ही आपलं घरातच एन्जॉय करत राहणार, खाणार पिणार, उशिरा उठणार असं. ओके. पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा. ओके. बाय.